त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची निवड झालेली आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेशिवाय कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे कोरगावकरांची बिनविरोध निवड झाली आहे। स्थायी समितीत शिवसेनेचे 10 तर भाजपचे 10 सदस्य असतील, तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या शुभदा गुडेकरांची वर्णी लागली आहे। शुभदा गुडेकर देखील बिनविरोध निवडून आल्यात। दरम्यान सुधार समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळी माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा पत्ता कट करून अनंत नर यांना संधी देण्यात आलेली आहे। अनंत नर यांनी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे। आणि अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिनविरोध निवड झाल्यानंतर रमेश कोरगावकर आणि शुभदा गुडेकर यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूया। सब कोस्टर रोड असो, या ठिकाणी जेवढा आपण वचननाम्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णत्वास नेणार आहे। मागील वचननाम्यामध्ये काही गोष्टी ज्या राहिल्या असतील ती कामं देखील पूर्णत्वास नेण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रशासनाला बरोबर घेऊन ती कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। चांगलं शिक्षण, मराठी मुलांचा वर्ग वाढवणं आणि इंग्लिश माध्यमातून सुद्धा आम्ही शाळेचे प्रमाण वाढवणार आहोत। स्वच्छ आणि सुंदर शाळा हे आमचं ध्येय असेल। चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन मुलांची संख्या वाढवली जाणार, हेही आम्ही त्याबरोबर ठरवलेलं आहे। आणि आता तुम्हाला माझ्या भाषणात सुद्धा मी सांगितले की 10वीला कशा प्रकारचे मुलांनी प्रगती केलेली आहे। म्हणजे बाकीच्या ठिकाणी जर आपण कंपेअर केलं तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळाची प्रगती खूप चांगली आहे।